अविनाश माले आणि अभिज्ञ ठाकोर यशस्वी स्फोट संघाकडून सलामी जोडी, तर गोलंदाज अभिजित. अभिजित विखारे पहिला ओव्हर. पहिला चेंडू अविनाश मालीनं कर्पूस समाचार घेतलाय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून या दुसऱ्या सामन्यातून चांगली दमदार सुरुवात. चौकार, चांगला फटका. हाफ पिच डिलिव्हरी होती. चेंडूची लाईन अँड लेंथ लवकर ओळखली होती आणि स्केअर ऑफ द विकेट. 4 धावेनं अविनाश मालीनं चांगली सुरुवात यशस्वी स्पोर्ट या टीम साठी केलेली आहे. हा चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 5 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकला सोडून जातोय. चौकार खाल्यानंतर सलग 2 चेंडू वाईट. श्री गणेश बी आणि यशस्वी स्पोर्ट हा चेंडू पुन्हा एकदा टर्न केलाय ऑन साइडला. चेसिंग खूप मोठे, क्षेत्ररक्षक पोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आणि दुसरी धाव इथे बघता बघता पूर्ण. संतोष स्पोर्ट आणि भोईर 11 यानंतर इथे पायचीची अपील. पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज अविनाश माली बाद. तीन MPL 2025 अगदी डे नाईट स्पर्धा. नक्कीच यानंतर अजून एक सामना आजच्या पहिल्या दिवसातून आपण 10वा सामना पाहणार आहोत. संतोष स्पोर्ट आणि भोईर 11 सध्या मैदानामध्ये आजच्या पहिल्या दिवसातून 9वा सामना आहे. यशस्वी स्पोर्ट आणि श्री गणेश बी
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर SV स्पोर्टची धावसंख्या आपण पाहिली तर 2-10 अशी स्थिती आहे. गोलंदाज शिवम माली शिनू मानकोली प्रीमियर लीग 2025 चं 30वं पर्व. नक्कीच अगदी नाईट स्पर्धेसाठी देखील गुरुदत्त क्रीडा मंडळ सज्ज. लाईट सुरू झालेले आहेत आणि 2 सामने प्रकाश झोकामध्ये आजच्या पहिल्या दिवसातून कंप्लीट केले जातील. शिनू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये वेल जज कॅच. फलंदाज बिंदास स्माइली आउट. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते शिनू मार्फत. नवीन फलंदाज प्रीत किनी सध्या SV स्पोर्ट संघाचा संघनायक आहे. चला अजूनही भरपूर सामने आहेत. नक्कीच अगदी सकाळपासून आपण इथे आहोत. अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. प्रीत किनी फुल टॉस ऑन द ऑफच्या अंदाजानं फटका केलाय. सचिन मालीकडून चांगली फिल्डिंग. इथे हा ना दोन्ही सहकार्यामध्ये कॉलिंग पाहायला मिळली होती. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि पुढील चेंडू फ्रीड असेल. वैभव माली उर्फ गुड्डू याच्यासाठी एक मेजवानी आहे. दिवाळी ऑफर बघूया कितपत फायदा उचलतो वैभव. वेलकम जयवंतदा केनी JK. आपलं देखील सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुलटॉस होता. चेंडूला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल धाव. वेलकम हरेश भाऊ. संतोष स्पोर्ट या संघाचे ऑनर. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तेरा धाबा. नाणेफेकीला तयार हा भोईर इलेव्हन आणि संतोष स्पोर्ट. गती परिवर्तन. स्लोवर चेंडू. प्रीत केनी त्याला कुठल्याही प्रकारची संधी या चेंडूवर गोलंदाज शिनू यांनी दिली नव्हती. पहिल्या दिवसामध्ये नक्कीच गावातील सर्वच क्रीडा प्रेमींनी चांगली उपस्थिती. बघूया पुन्हा एकदा सचिन मालीच्या दिशेनं चेंडू येतोय. चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या 14. चेंडू टाकून दिलेत 11. म्हणजे दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 2 आहेत. एक नो बॉल होय. नक्कीच 2 चेंडू आहेत अजूनही. वेलकम आकाश भगत टॅटू किंग. आकाश स्वागत आहे आपलं.
चेंडू हवेमध्ये नक्कीच शॉट लेक मध्ये इथे गोलंदाजी एंडला कुठलाही सहकारी उपस्थित नाहीये. एक नाही दोन नाही तब्बल 3 धावा या चेंडूवर धावून पळून पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वेलकम जयवंत माली. सतरा धावा एसवी स्पोर्ट 3 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर नंबर 2 चा एक चेंडू शेष. नक्कीच धुमाल सर आपण पाहिलं तर मानकुली क्रिकेटच्या या मैदानावरती आपण पाहिलं सध्याच्या घडीला क्रिकेटची सुरुवात आहे. अजून कुठल्या गावामध्ये मैदान देखील उपलब्ध नाहीये. मात्र मानकुलीकर नाईट स्पर्धा खेळतायत ही आमच्या गावकऱ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिनो श्री गणेश बी संघाचा ऑनर. इथे हा चेंडू कमी गतीने ढकलाय. चेंडू येण्याआधीच बॅट मात्र प्रीत यांनी चालवली होती. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हर 17 अशी धावसंख्या. केस अगदी भरपूर कॉल मेसेज. आकाश भगत टॅटू किंग. आकाश देखील एक चांगला क्रिकेटर. आपण पाहिलं याआधी आकाशने देखील भरपूर MPL स्पर्धा खेळलेल्या आहेत. नक्कीच 2 ओव्हर 17. नाही वेले अभावी आता वेल कमी आहे त्यामुळे क्रिकेट पासून थोडासा दूर आहे. खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जायचंय. प्रभाकर आपण असाल तर खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी पुरवायचं खेळाडूंसाठी. गोलंदाज मयंक सिंग. पहिला चेंडू उचली घेणारा अगदी कंट्रोल पूलचा चांगला फटका वैभवच्या बॅट मधून. थोडीशी खराब फिल्डिंग जरूर पाहिली मात्र थ्रो बघा अप्रतिम. क्रिकेटची सुरुवात आज या MPLच्या माध्यमातून समालोचन कक्षामधून करताना सुभाष धुमाल सर आपल्याला संधी मिळाली. 2025-26 या हंगामाची सुरुवात MPL 2025 या स्पर्धेपासून आम्ही करतोय. प्रीत केनी स्वतः संघाचे संघनायक म्हणून नाणेफेकी कक्षामध्ये येऊन नाणेफेकी जिंकली होती. मयूर माली याच्याकडून प्रीत केनीला सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले. 3000 पारितोषिक. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आहे. पंच राजेंद्र पाटील सरांचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क नव्हता. 19 धावा. इथे पुन्हा एकदा तेज तर्रार. मात्र गोलंदाज इष्टांपासून पासून कुठेतरी दूर होते. पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा. चेंडू बॅटवर येत नाहीये. दिवसाचं क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट खूप मोठा फरक आहे. आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून 9वा सामना
इथे एष्ट्यांचा वेध प्रीत केनी ची दांडी गोल फलंदाज बाद. ले गई दिल मेरा मंजली. सतरा चेंडूंचा खेळ आणि 20 धावा 4 बाद. एसवी स्पोर्ट संघाच्या फलकावर प्रणय भुईर नवीन फलंदाज सौरभ. सौरव भुईर तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. धावा फक्त आहेत 20. गडीबाद झाले 4. हा देखील सुरेख उचली घेणारा चेंडू पॉइंट रिजनकडे चेंडू सरसवतोय. स्वतः गोलंदाज मयंक यांनी चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव सौरभच्या बॅटमधून. धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीनं 21 धावा. नक्कीच आज प्रत्येक संघाच्या 2-2 मॅच होतील या शंकाने. आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाचा आपण जर अपडेट पाहिले MPL 2025 तर पहिला चौकार सदाशिवच्या बॅटमधून, पहिला षटकार प्रमोद भोईरच्या बॅटमधून आणि पहिला विकेट यशपाल मालीनं MPL 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिली सिक्सर हॅट्रिक दीपू माली आणि पहिली मेडन ओव्हर राज मालीनं. नक्कीच एक अजूनही अपडेट आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक ऋषी भोईरच्या नावी आहे. प्रेम माली चला भोईर 11 संघनायक आपण तयार. प्रेम माली संतोष स्पोर्ट चे संघनायक उपस्थित आहेत. आजच्या MPL स्पर्धेच्या पहिल्या दिवस रात्र स्पर्धेतून आपण शेवटच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. अतिशय चांगला फटका मात्र तितकाच सुरेख झेल देखील सौरभ भोईर झेलबाद झालाय. क्या बात है. आणि भोईर 11 सर्व खेळाडू उपस्थित राहायचे आहे. सामन्याला उशीर नको. यानंतर आपला शेवटचा सामना होईल. दोन्ही टीमचे सर्व खेळाडू आपण हा सामना संपण्याआधी उपस्थित राहायचं आहे.
प्रेम माली. इथे कुमार मालीचा फटका आणि झेलच्या खाली सचिन माली खूप कमी वेळा. अगदी आपण पाहिलं तर 100तून 99% झेल सचिन मालीकडून तरी सुटत नाहीये. चांगला खेळाडू आहे सचिन माली. इथे चांगला झेल कंप्लीट केलाय कुमार मालीचा आणि प्रेमनं सलगचे 2 चेंडूमध्ये 2 धक्के दिलेत. पुन्हा एकदा सुरेख सुरेख यॉर्कर. क्या बात आहे. अतिश सोनू खुश असेल प्रेमेच्या गोलंदाजीवर. सचिन माली खुश असेल आणि ऑल टीम श्री गणेश बी. चांगली गोलंदाजी. 23 चेंडू आणि 22 धावा. इथे बॅटची कडा. चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला उचललाय. फक्त एक सिंगल मिळेल. पहिल्या डावाची समाप्ती 6-23 आणि विजयासाठी माफक लक्ष 24 चेंडू आणि 24 धावा. चला निवृत्ती माली आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक कंप्लीट करूया. संतोष स्पोर्ट आणि भोईर 11 दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. संतोष स्पोर्ट एक सामना 1 विजय, तर या उलट भोईर 11 एक सामना 1 पराभव. मात्र या सामन्यातून नक्कीच त्यांना विजयासाठी शुभेच्छा. या आर के महाराज आपलं देखील स्वागत. वेलकम निवृत्ती. आजच्या या MPL 2025 च्या नाईट मॅच मधून हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. टेल आणि हेड कोण आवाज देईल? प्रभाकर की यस पेमो आवाज देईल. संतोष स्पोर्टला संधी. महाराजांच्या शुभ हस्ते कॉइन उडवलेले टेल मात्र आलाय हेड. आणि ते प्रभाकर भोईर 11 टीमच्या बाजूने नाणेफेकीचं महत्वाचं कौल लागलेलं आहे. प्रभाकर फक्त आपला निर्णय सांगा. बेस्ट ऑफ लक. फलंदाजी आहे संतोष स्पोर्टला. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा.
खेळाडू आहेत. बघूया 24 चेंडूमध्ये 24 बनवायचे आहेत. यानंतरचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. भुईर 11 आणि संतोष स्पोर्ट नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय भुईर 11 टीम प्रभाकर भुईरने घेतलाय. वेलकम आमचे शरदनाना केनी आरके बिल्डरचे खेळाडू. 2 सामने 1 पराभव 1 विजय. चला सामना सुरू करा. गोलंदाज बिंदास माली. या सामन्यातून देखील पुन्हा एकदा संघनायक आणि संघ मालकानं विश्वास दाखवला बिंदास मालीवर. कालरन दादा या आपण स्टेजवर. सचिन माली आहे. स्ट्राईकला सचिन माली, नॉन स्ट्राईकला अभिजित. जयदास माली खुश आहे. प्रेमची चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू पुढे पावलांचा वापर करून अगदी सरळ बॅटनं खेळलाय सचिन माली. एक सिंगलनं स्वतःचं आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. 24 बनवायचे आहेत. क्या बात आहे. अतिशय चांगला क्लास फटका. ज्या दिशेनं चेंडू होता त्याच दिशेला चेंडूला टोलवलाय अभिजितनं. चौकारांनी स्वागत केलं बिंदास मालीचं. तुम तो ठहरे परदेसी. अभिषेकनं पहिल्या चेंडूवर बिंदास मालीला चौकार ढोकलाय. धावसंख्येला आकार. धावा बनलेत 5. अभिजित इथे देखील लेट कट केलेत. शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या हातमध्ये प्रीत. चेंडूला उचलतो. एक सिंगल. धावसंख्या 6. 3 चेंडू 6 धावा. प्रति ओव्हर जर आपण विचार केला तर 6 धावांची आवश्यकता आहे आणि ती धावसंख्या 3 चेंडूमध्ये त्यांनी गाठलेली आहे. सुरेख चेंडू. तितकाच चेंडूला सन्मानरित्या खेळलेला आहे सचिननं. सचिन चांगला क्रिकेट खेळतोय. शांत डोक्याने क्रिकेट खेळतोय. थंड वातावरण. 4 चेंडू 7 धावा झालेत. 24 मध्ये 24 बनवायचे आहेत. एक सामना नक्कीच त्याने जिंकलाय तर इथे एसवीने एक सामना गमावलाय. एसवी साठी हा सामना खूप महत्वाचा होता. मात्र धावा कमी बनवल्यात. गोलंदाजी चांगली करावी लागेल. फिल्डिंग चांगली करावी लागेल. इथे पुढे आले. चेंडूला सोडून दिला. चांगली लाईन अँड लेन. इष्टांच्या मागे अविनाश मालीचं चांगलं इष्टरक्षण. डॉट बॉल. MPL 2025 हा चेंडू खराब दिशा. पंचांचा वाईटचा इशारा. राजेंद्र पाटील सर, दिनेश भांबरे, निकलेश बजाके MPL 2025 स्पर्धेसाठी आमचे मुख्य पंच. तर समालोचक सुभाष धुमाल सर, मी स्वतः कालराम केनी, त्यानंतर सचिन माली आणि राकेश मालीचं देखील कौतुक. आज सकाळी सुरुवात त्याने देखील चांगली करून दिली. त्यानंतर आमचे होम फोटो लाईव्ह, त्यानंतर DJ आबी, करण मंडप डेकोरेटर, सर्वांचं चांगलं सहकार्य. 2 धावा इथे. 2 धाव्यानं संघाची टोटल 9.
एक ओव्हर 10 धावा. सॉरी, चुकीची दुरुस्ती. 10 धावा आहेत. आता 14 पाहिजेत. 18 मध्ये 14. चेंडू आणि 14 धावा. अविनाशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अविनाश देखील एक चांगला खेळाडू आहे. कुठल्याही क्रमांकावर तो देखील गोलंदाजी टाकू शकतो. मात्र पहिल्या सामन्यातून अविनाशला गोलंदाजी न देणं हे थोडस कठीण एसवी स्पोर्टला झालंय. चौथा एरवा नवीन 40 प्लस संघाचा संघनायक आहे अविनाश माली. 18 मध्ये 14 वाचवायचे आहेत. आव्हान कठीण आहे एसवी साठी, मात्र अशक्य नाहीये. नाईट स्पर्धा मानकोलीकरांची दीपावली जोरात आहे आणि याचं संपूर्ण श्रेय गुरुदत्त क्रीडा मंडळाला जात आहे. एका टप्प्यानं चेंडू सीमा पार. सचिन ठरवून आलाय अगदी सामना शांत डोक्यानं खेळायचा आहे. बाहेर भरपूर जागा आहे. रॉकेट फटाके तुम्ही जरूर फोडा, मात्र त्याचा त्रास आतमध्ये मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना होणार नाहीये याची आपण काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या धावेचा चांगला प्रयत्न. तालमेल चांगला आहे. कॉलिंग चांगली आहे. अभिजित आणि सचिन मध्ये 16 धावा. 24. कमी गतीनं चेंडू टाकलाय आणि हा चेंडू बघूया पंचांचा काय इशारा येतोय. चौकार.